तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथं आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. कोणत्या देवाची सवासणी आहे तुझी? जानूबाईच्या सवासणी त्या सुरेखाताईंच्या घरी, त्यामुळे सगळ्या आम्ही इथं आलोय. आणि केरळमध्ये ना आज सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, म्हणजे सवासणी आहे त्या सुरेखाताईंच्या घरी आहेत. तर ह्या आहेत त्या सुरेखाताई. त्यांची ओळख करून देते. हा, कोणत्या देवाच्या? आम्ही जानूबाईच्या सवासणी आहेत. आम्ही केरळमध्ये असतोय. आमची सासू सासरे फॅमिली इकडेच आहे, त्यामुळं सगळं कार्यक्रम सर्व इकडेच करतो. सवासणी पण इकडेच करतो. आता सगळेच आपण सगळे सण इथलेच करतो, कारण आपल्याला काही महाराष्ट्रात जायला येतच नाही. आपण इथे साजरी करायचं. चांगलं वाटतं ते. आलेलं आहे. हा, जास्त त्यांनी केळीची झाडं लावली ती. आणि केळीच्या बागेसारखे जवळजवळ हा. त्यापासून कारण त्यांची इकडं जागा रिकामी आहे. आणि इथं ना एवढी सगळी जागा त्यांचीच आहे. आणि केरळमध्ये विशेष म्हणजे केळीचं प्रमाण जास्त आहे. आणि जास्त केळीची गावाकडे आणलेली केळी देशी केळी आहेत. देशी केळी आहेत. हो, गावाकडे 5 फूट आणलेली त्यांनी, त्याच्या एवढ्या केळी झाले त्यांनी, एवढ्या लावलेल्या. आणि सगळी केरळमध्ये त्यांनी कसं काय गावाकडे देशी केळी येते, देशी केळी आहेत. इथे नाही. देशी केळी आहेत. हो. आणि असंच त्यांनी ते पानाचं किती छान लावले बघ. खाऊच्या पानाचं, पाण्याचं विडा खाऊच्या पानाचं, खाऊच्या पानाचं आहे. पपई पण झाडाची मोठीच्या मोठी पपई आहे बघ. भरपूर आले. हे काय केळीचं केळ पिकले इकडे. दिसत नाही. नाही, काढायचं नाही, केळी पिकायला लागले तसे काढायला लागले घट. होय ना? अजून एक आहे का? बरोबर आहे. तर एवढी सगळी केळीची झाड आहे ते. हा, आणि तिथे फुलापासून भाजी बनवतात ना केरळमध्ये. ते आले की कोका हे काढायचं नाही. ही शरीराला लय हेल्दी आहे ना. हेल्दी आहे, पण हे अजून काढायचं नाही. हे असे ह्याला ओ माय गॉड. ते असे केळी सुटून झाल्यानंतर ना छोटा घर राहिला, मग ते कट करायचं. हा हा, असं आहे. हा, लास्ट. हा, आलो. या तुम्ही पण या, तुमचं पण घ्या. या की या. ते खाऊचं पाण्याचं उशात आहे. उशात आहे. तरी कडीपत्त्याचं झाड आहे, ते खायचं. आणि इथं बघा की सगळी आळूची पानासारखी ही पानं आहे ती, पण ही आळूची पानं नाही, ती गच्च भरून आहे. इथं केरळमध्ये असंच भरपूर येते बघा. म्हणजे ते ना ज्या ठिकाणी खाली जागा आहे ना त्या ठिकाणी असं येत. किती भारी दिसते. म्हटलं फोन तो मस्त आहे. हो, पाठव मला. तर आता सगळे झाले. आणि आता बघू सुरेखाताईने काय काय बनवलंय. आपलं महाराष्ट्राची पुरणपोळी तर असते, पण आज त्यांनी कशी बनवली बघूया. सुरेखाताई काय काय बनवले तुम्ही सांगावं. पुरणपोळ्या घेऊन येते. काय नाही, नेहमीप्रमाणे आमटी आहे, महाराष्ट्रीयन आमटी.
हे अशा भजी बनवले हा ह्या दोन ह्याच्यात भजी सॉरी हा पोळ्या एकदम मस्त. एकदम मस्त आज तेलातल्या पोळ्या आहेत. अरे वा आज भारी खरोखर तेलातल्या पोळ्या म्हणजे ह्यातल्या निम्म्याला ज्यादा उषाताईनच केले त्या होय आणि मी आणि कोमलनं आणि तेलाच्या केल्या मी कोमलनं जयाताईने बी तेलाचे केले ते पण उषाताईनं ज्यादा केले ते इधर घे. भात आणि गुळवणी आणि भजी हा, तळण भजी तळण कुठे तर सांग मी घरी केलेला आहे म्हणून. तिने घरी बनवले तुम्ही सांगा हे सगळं मी घरी बनवलंय केरळमध्ये असून सुद्धा घरचे गावाकडले सगळे हा, इथेच बनवताय ना तुम्ही? हो सगळं गावाकडले सगळं बनवतात घरी एवढं आणि विशेष म्हणजे काय माहिती आशा ऐक ना त्या दिवशी आमच्या घरी केल्यानंतर पोळ्या बरोबर 57 झालेल्या आणि आज ही न मोजता आम्ही नंतर मुलं तर बरोबर 57 काय वय हा समजला नाही मला कारण आमच्या सवासनीला केलेल्या पण पोळ्या 57 झाल्या होत्या आणि आज पण ह्या आम्ही सगळ्या झाल्यानंतर पोळ्या मी मुलं तर 57 पोळ्या विशेष आहे. विशेष आहे. हो, असं हा तेच की योगायोग कसा कसा आलाय सवासनीचा बरोबर आहे आणि हे पण छान केले. आणि पालकचं आहे पालक आणि पेस्ट घालून बनवलेला आहे पालकाची पालकचे थांबा एक हे पालकचे केली ती आणि काय हे म्हणायचं खारुडे खायला आणि हे हंडी पापड पालकचे आहेत पालकची पेस्ट घालून बनवले ते मक्याचे हे तांदळाचे आहेत. तांदळाचे का तर हे सगळं सुरेखाताईने घरीच बनवले आणि एवढं सगळं फ्राय केलंय केरला. तर आता आज यांच्या घरी सुवासिनीचा कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी ताईंच्या घरी होता सॉरी दीदींच्या घरी होता आज सुरेखाताईंच्या घरी. बघू अजून पुढे पण भरपूर कार्यक्रम असतात. आम्ही आत्ताची सुरुवात केलेली आहे अजून इथून पुढे अजून कोणाच्यात कार्यक्रम होतील असंच आता मी केल्या आता ह्यांनी केल्या अजून कोणी इंटरेस्ट असेल ते करतील असं समज म्हणजे कसं आहे माहिती आहे? कार्यक्रम गावी करते तो सगळी त्यामुळे सगळीच इथे करू करू शकत नाही का नाही फॅमिली कोणाची सर्व एकत्र असली फॅमिली तर ते गावी होते ना असं तर मी काहीतरी इथं मी करतो आणायला होतं का? तेलात लय मस्त पोळ्या केल्या त्या भारी वाटतं ते नाही का? पोळ्या केल्या बस ना बस नंतर ताट केलं रेडी ताट चांगले यशस्वी